Welcome to my dear all students. This is Navneet Yashwantrao and I am very happy to welcome you in this session. That session belongs to Romanticism. The Romantic Revival era which comes in late 18th century and ended in mid 19th century. So actually the Romanticism starts from 1785 in English literature is dated as beginning in 1785. 1785मध्ये रोमॅन्टिसिझम इंग्लिश लिटरेचरमध्ये आला. पण बऱ्याचदा रोमॅन्टिसिझम किंवा रोमॅन्टिक हा शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतो, वेन एवर वी लिसन ॲट फर्स्ट टाईम दॅट वर्ड इज रोमॅन्टिसिझम, what comes in our mind? The romance between boy and girl, but that is not mean only the romanticism. रोमॅन्टिसिझम म्हणजे काय किंवा रोमॅन्टिक एज म्हणजे काय, रोमॅन्टिक रिवायवल इरा कशामुळे सुरू झाला, त्याची कारणमीमांसा काय, what was the reason behind that, why it emerged in English literature, that all things we will discuss in this session. Actually it was a big start to English literature in not only literature but other activities as well, including the arts, the paintings, literature, all kind of artists. They turn towards nature, they turn towards depict in their works, and they just try to think about imaginations and depict the situations whatever they are seeing in front of their nature. So romanticism at the romantic age, it begins from 1798. Why it begins in 1798? It stands with work of William Wordsworth and S.T. Coleridge. काय झालं, विल्यम्स वर्ड्सवर्थ आणि S.T. कॉलरिज यांनी दोघांनी मिळून लिरिकल बॅलॅड्स नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. लिरिकल बॅलॅड्सच्या अगोदर विल्यम वर्ड्सवर्थ एवढा वेल नोन नव्हता, पण विल्यम वर्ड्सवर्थ आणि S.T. कॉलरिज यांनी एकत्रित लिरिकल बॅलॅड्स नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला, ज्यामध्ये S.T. कॉलरिजच्या जेमतेम 4 ते 5 कविता होत्या. आणि या दोघांच्या काव्यसंग्रहाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जणू काही या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी निसर्गासंदर्भामध्ये किंवा वस्तुस्थिती ज्या ज्या गोष्टी त्यांना आवडल्या त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या या लिरिकल बॅलॅड्समध्ये मांडलेल्या आहेत. रोमॅन्टिसिझम मीन्स द पोएट्स थिंक समथिंग अबाउट नेचर आणि निसर्गासंबंधित त्याला जे जे काही वाटतं ते रोमॅन्टिसिझममध्ये येतं. आणि ज्या पद्धतीनं लिरिकल बॅलॅड्स प्रकाशित झालं आणि लोकांपर्यंत पोहोचलं, एक नवीन कन्सेप्ट, नवीन संकल्पना, नवीन आयडिओलॉजी या इंग्लिश लिटरेचरमध्ये एक्झिस्ट झाली. रोमॅन्टिसिझम कशामुळे आलं हा जर विचार आपल्या मनामध्ये येतो किंवा आला, why it started, why it begins in English literature, what was the reason behind that? The first reason that was industrial revolution. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे लोकांना नोकरी रोजगार उपलब्ध झाला. लोक गावाकडून शहराकडे वळू लागली, तिकडे वस्त्या वाढायला सुरुवात झाली, गलिच्छपणा वाढला, घाणीचं साम्राज्य यायला सुरुवात झाली आणि एकंदरीत मानवतावादाचा कुठेतरी ऱ्हास होऊ लागला असं तत्कालीन कवींना वाटायला लागलं, साहित्यिकांना वाटायला लागलं, कलाकारांना वाटायला लागलं. आणि मग पुन्हा माणसाला माणसामध्ये आणण्यासाठी इमोशन्स ज्या कुठेतरी संपत चालल्यात असं वाटायला लागलं होतं आणि इमोशन्स पुन्हा उत्पन्न होण्यासाठी, इमोशन्स पुन्हा आणण्यासाठी तत्कालीन कवी यांनी निसर्गावर, माणसावर लिहायला सुरुवात केली. आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे एक रोमॅन्टिसिझम स्टार्ट व्हायला एक कारणीभूत ठरलं. दुसरे अमेरिकन इंडिपेंडन्स.
किंग जॉर्ज थर्ड नावाचा राजा इंग्लंडमध्ये राज्य करत होता आणि त्याच वेळेला अमेरिकन इंडिपेंडन्स, अमेरिका स्वतंत्र झाली. त्याचाही परिणाम या साहित्यिकांवर झाला किंवा एकंदरीत संपूर्ण मानवी जीवनावर झाला तत्कालीन इंग्लंडवर. आणि त्याच्यामुळे काही बदल झाले, त्याच्यामुळे माणसांमध्ये देखील बदल झाला आणि माणसांच्या विचारांमध्ये बदल झाल्यामुळे तत्कालीन कवींना वाटायला लागलं की आपण पुन्हा माणसांना इमोशन्स क्रिएट केल्या पाहिजे, त्यांच्या मनावर एक इमोशनल वातावरण निर्माण केलं पाहिजे, तर माणसं माणसांमध्ये राहतील असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून अमेरिकन इंडिपेंडन्स हे देखील एक कारण आहे की ज्याच्यामुळे रोमॅन्टिसिझम उदयास यायला किंवा त्याला हातभार लागला असं आपण म्हणू. अँड थर्ड वन इज फ्रेंच रिव्हॉल्युशन. इट वॉज ऑल्सो अ बिग रिझन दॅट रोमॅन्टिसिझम एमर्ज इन इंग्लिश लिटरेचर. रोमॅन्टिक पोएट्स जे आहेत त्यांनी विचार केला की व्हाय इट्स हॅपनिंग. आत्तापर्यंत ज्या काही घटना घडत आल्या होत्या किंवा ज्या काही साहित्यामध्ये येत होत्या त्या गोष्टी ह्या चौकटीमध्ये बसून लिहिल्या जात होत्या. म्हणजे एखादी गोष्ट आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं लिहिली गेली, कादंबरी असेल किंवा अन्य काही त्यामध्ये पेंटिंग्स असतील किंवा इतर स्कल्पचर असतील, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तशाच्या तशाच डिपिक्ट केल्या जायच्या, लिहिल्या जायच्या. पण जे रोमॅन्टिक पोएट्स आले दे थिंक बियॉन्ड दी पर्टिक्युलर सिच्युएशन. आणि म्हणून त्यांनी ती जी चौकट आहे, ती जी काही टेनेट्स होती, तत्व होती, ती तत्व बाजूला सारली अँड दे स्टार्ट रायटिंग अबाउट नेचर. द बिग एम ऑफ द रोमॅन्टिक पोएट्स दॅट टू ब्रिंग बॅक थॉट, इमॅजिनेशन्स, विचारांना, इमोशन्सला, इमॅजिनेशनला पुन्हा आणायचं. आणि म्हणून त्यांनी निसर्गावर, इमोशन्सवर लिहायला सुरुवात केली. सो दॅट थ्री थिंग्स विच वॉज reasons to emerge romanticism in English literature. Either we can say that the escape from reality. आता जे काही दिसत होतं किंवा आणखीन जे काही फक्त एन्शंट लिटरेचरवरच लिहिलं जात होतं, तर याच्या व्यतिरिक्त एक काल्पनिक म्हणा किंवा निसर्गाच्या संदर्भामध्ये केलेल्या काही इमॅजिनेशन्स असतील, ह्या ज्या काही आहेत या सगळ्या गोष्टी आता साहित्यामध्ये येऊ लागल्या होत्या. अँड सो आर्टिस्ट वॉन्टेड टू कनेक्ट विथ इंटेलेक्ट. जे आर्टिस्ट होते त्यांनी काय केलं की जुन्या परंपरा आणि निसर्गाबरोबर किंवा निसर्गाच्या संदर्भात त्यांना जे काही सुचत होतं, जे काही त्यांना वाटत होतं, या दोघांचा त्यांनी एक सांगड घातली आणि जुन्या पद्धतींना एका बुद्धिप्रामाण्यवादाच्या माध्यमातून एक नवीन कन्सेप्ट किंवा नवीन पद्धत किंवा नवीन शैलीने त्यांनी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या कलेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. दे टर्न टुवर्ड्स राईट समथिंग इन न्यू जॉनर. एका वेगळ्या पद्धतीनं त्यांनी लिहायला सुरुवात केली. रोमॅन्टिक एजेस रिमार्केबल वर्क्स इन डिफरंट शेड्स इन सम जॉनर लाईक पॅन्थेइझम. पॅन्थेइझम हा जो काही जॉनर आहे, या जॉनरमध्ये लव फॉर नेचर ही थीम आपल्याला बघायला मिळते. वर्क्स बेस्ड ऑन दी थीम दॅट इन्वॉल्व लव फॉर नेचर. फॉर एक्झाम्पल, ओड टू दी वेस्ट वाइंड. इट्स अ एक्झाम्पल ऑफ पॅन्थेइझम विच इन्वॉल्व दी लव फॉर नेचर. Second one is genre like supernatural mysticism. The supernatural mysticism, it's another genre that romantic poets turn to write. That genre include mystical feature, supernatural features, like for example La Belle Dame sans Mercy. It's a example of supernatural mysticism. So
The romanticism or the romantic revival, we comes to know that in this session, romantic revival when emerged in English literature, and what was the reason behind that, why poets turned towards nature, and after that they escape from reality. The poets turn towards imaginations to bring back thoughts, to bring back emotions. That was theme of their writings, as well as they invent another genres like pantheism, supernatural mysticism. So all about the romantic revival era. In this romanticism, the artists, the poets, the authors, the novelists, the dramatists, they are divided in two parts in romantic revival: first generation and second generation. That we will discuss in another video. But before ending this video, I would like to tell some important notes about romanticism. That romanticism, either romantics believed in absolute freedom both in terms of informal presentation and content, as well as nature occupied a central position in romantic poetry. The romantic poets turn to countryside rather than towns and speak a plainer and more emphatic language, to use Wordsworth's phrase that romantic poets boundless faith in nature as a guide and teacher. रोमॅन्टिक पोएट्स जे होते त्यांचा लिखाणाचा जो स्तर होता हा साधेपणावर आणि वैयक्तिक वादावर त्यांचा जास्त भर होता. Thank you so much for watching this video. In the next video, we will discuss about the first generation and second generation of romantic revival, as well as we will discuss about romanticism as a reaction to neoclassicism. So stay tuned with English literature in Marathi, and do study, do smart.